आयोजनाचा या मैदानाला सगळ्यांचाच आपण आभार व्यक्त करूया। बरीचशी मेहनत या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। गोलंदाजीसाठी आलाय हरेश कराळे, जादूगर गोलंदाज। पहिलं षटक घेऊन पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र ओव्हरहेड वायरला चेंडू आदळला आणि सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जातोय। तत्पूर्वी या चेंडूवरती मिळतील धावा, ते एकूण 2 आणि 2 ने अकाउंट खुलं केलं जात आहे नेरल नाईट रायडर्स या टीमचं। पहिल्यांदाच आपण बघतोय स्वर्गवासी आर्यन 11 जयबाबा वॉरियर संघ KPL मध्ये उतरवण्यात आलाय। सन्माननीय संदेशजी हजारे आणि भरतजी बागीत साहेबांचा हा संघ खरोखरच खुश असतील, कारण जी कमान त्यांनी दिली आहे राजेश भोईर याच्या खांद्यावरती, बायकर मॅन बाहुबली खेळाडू। मागच्या मॅचमध्ये देखील चांगली इनिंग त्यांनी पेश केली, तितकाच चांगला सूरज देखील खेळला। मगाशी कॅप्टन बाईटमध्ये देखील त्यांनी सांगितलं की आमची बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे, परंतु पहिल्या मॅचमध्ये ती बॅटिंग झाली नाही। मागच्या मॅचमध्ये त्यांनी केली बॅटिंग, तो आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये उतरला असेल। राजेश भोईर समोर हरेश कराले, खोलात टाकलेला बॉल बाहेरची कडा, गलीमध्ये सुंदर झेल आणि पहिला फलंदाज बाद होतोय नागेश पवार। कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित कर्जत प्रीमियर लीग तुम्हा सर्वांचीच लाडकी क्रिकेट स्पर्धा आपली KPL या 8व्या पर्वामध्ये आपण एन्जॉय करतोय। आदरणीय अभिषेकजी गायकर, अभि देवगरे, राजेश मोडक, दशरथजी देशमुख, सूरजजी कोंडिलकर, अक्षय मात्रे, देवा भोईर, विकी पाटील, रेहान शेख, महेश मोरगे, अक्षय मात्रे आणि सगळेच पदाधिकारी यांनी घेतलेली ही मेहनत आणि खरोखरच 7 यशस्वी पर्व आणि 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते। प्रत्येकाचं स्वप्न असतं या स्पर्धामध्ये खेळण्याचं। बॅटिंगसाठी आलाय प्रवीण पाथारे। पहिल्या मॅचमध्ये काय खेळला होता प्रवीण, तशीच काहीशी इनिंग त्याला पेश करावी लागेल या निर्णायक मॅचमध्ये। मोहनला साथ द्यावी लागेल या मॅचमध्ये। हा ट्रॅकेट बॉल सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफला, तिथे फील्डर पोहोचेल का? यस पोहोचते सूरज, आणि सलगचा दुसरा गडी बाद केलाय तो हरेश करालेने या निर्णायक मॅच मध्ये। डीजे विकेट हॅट्रिक जर घेतली तर 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल संदेशजी हजारे आणि भरतजी बागीत यांच्याकडून, संघ मालक या टीमचे, त्यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल। सलगचे दुसरा गडी बाद केलाय तो हरेश करालेने। आपला अनुभव, जो काय क्रिकेटचा अनुभव आहे तो दाखवत असताना ह्या निर्णायक मॅच मध्ये राजेंद्र भोईर यांनी विश्वास दाखवलाय। मगाशी चर्चा देखील चालू होती, मागच्या मॅच मध्ये तब्बल 29 धावा खर्च केल्या होत्या याच एंड वरून, तरी देखील विश्वास दाखवला। हे क्रिकेट आहे, तुम्हाला क्रिकेटमध्ये मार देखील पडतो, तुम्हाला यश देखील याच मैदानावरती मिळतं। या सगळ्या गोष्टी क्रिकेटने एकाच दिवशी दाखवल्यात त्या हरेश करालेला। नवीन फलंदाज गेलाय रोहम पाल। हा चेंडू भन्नाट वेगाने, कधी स्लोअर वन टाकतोय, कधी व्हेरिएशन दाखवतोय, कधी भन्नाट वेगाने चेंडू टाकतोय। सगळ्या गोष्टी मी मगाशीच उल्लेख केला की हा जादूगर गोलंदाज आहे, सगळे व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहेत। आणि तसाच काहीसा चेंडू, 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2च धावा फलकावरती येत आहेत। सुरुवात चांगली झाली आहे, आणखी एक चांगला चेंडू सन्मान देण्यास भाग पडलाय मिड ऑफच्या बाजूने, लॉंग ऑफच्या दिशेने सूरज ताडेकडे आहे, एकच धावेतून मिळती आहे। या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 3 धावा धावफलकावरती, 3 धावा धावफलकावरती येतात। पहिलं षटक, असं म्हणतात की सुरुवात जर चांगली झाली तर तुमचं अर्ध काम होऊन जातं। वेल बिगिनिंग इज हाफ डन, तशीच काहीशी सुरुवात होत असताना स्वर्गवासी आर्यन 11 जयबाबा वॉरियर्स या टीमची प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय त्यांनी घेतला तो अद्याप तरी त्यांच्या बाजूने आलाय। 3 धावा,
स्लोवर मन चेंडू मोहनसाठी चांगला कव्हर ड्राईव्ह करण्यात आला. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने एक फक्त सिंगलच इथून मिळते आहे आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होताना दिसेल तुम्हाला. आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचेल 4 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हरेश करळेच्या. चार धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग नको, कारण 30 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 6 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत, याची नोंद आपण घ्या. 6 षटकांचा सामना किमान 60-65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर असेल, कारण याच टीमने सफल रन चेस केलाय मागच्या सामन्यामध्ये. त्या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील मोहन पारदीला. एक मोठं नाव, मोठमोठ्या स्पर्धा खेळाडू खेळत असतो, ॲथलीट खेळाडू आहे, काही दर्जेदार फिल्डिंग केली पहिल्या मॅचमध्ये, परंतु आता बॅटिंग करायचे. जो काही विश्वास दाखवला आहे सलमान नझे आणि गणेश संचयांनी, त्या विश्वासाला सार्थकी ठरवायचं आहे. तशी कामगिरी या मॅचमध्ये होणं गरजेचं आहे, कारण पहिलं षटक अपोजिशनच्या बाजूने आलंय. आता गोलंदाजीसाठी आलाय दर्शन येवले. या गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये 4 विकेट्स, दुसऱ्या मॅचमध्ये 2 विकेट्स. हा चेंडू सन्मान दिलाय मोहनने. टॅपिंग क्रिकेट, टॅप अँड गो. पहिली धाव कंप्लीट, दुसरीचा आता प्रयत्न सुरू झालाय आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट. या गोष्टी आता सुधाराव्या लागतील स्वर्गवासी RN11 जयबाबा वॉरियर्स या टीमला, कारण प्रत्येक धाव महत्त्वाची दोन्ही टीमसाठी. कारण या धावा जर आल्या तर त्याच तुम्हाला बनवाव्या देखील लागतील. या 2ने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचेल 6 वरती. 6 धावा धावफलकावरती येत आहेत. दर्शन येवले, मी मगाशीच उल्लेख केलाय की हा खेळाडूने सगळ्यांचीच मनं जिंकलीत. सहा धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बाबू शहा या स्पर्धेची रजा घेत आहेत. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाताना सावकाश जा. ISPL ची पहिली क्वालिफायर 7 वाजता बरोबर 6:30 ला टेलिकास्टिंग चालू होईल. माझी मुंबई आणि हैदराबाद. विश्वजित ठाकूर तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसेल. योगेश पेनकर तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसेल. आपण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, दंडित केलंय. अमांतरची सिंगल आडवेल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचेल. एकूण 7 धावा धावफलकावरती येत आहेत. दर्शनला कुठेतरी कमबॅक करण्याची गरज आहे. विकेट्स घ्याव्या लागतील, कारण एका बाजूने चांगली गोलंदाजी झाली आहे. गोलंदाज चांगला बॉल खोलात टाकला, मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफला. हा येतोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. क्वालिफायर तुम्हाला बघायला मिळेल ISPL ची. एका बाजूला विश्वजित ठाकूर आणि दुसऱ्या बाजूला करण अंबाला. 2 ऑल इंडिया आयकॉन मधले सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला कृष्णा, दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर. इथे आणखी एक चांगला फटका, दमदार फटका. भरपूर लॉंग चेस आहे, 2 फिल्डर तिथे धावत आहेत. अंतिम क्षणी गॅदर चेंडूला करण्यात आलं. आणि बघा क्रिकेट आहे, कारण आपल्या संघासाठी जवळपास इथे 1 धाव सेव्ह केले. 3 धावा कंप्लीट करतायत मोहन आणि 3 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे. एकूण 14 धावा. 14 धावा या षटकामध्ये. धावा आता येऊ लागल्यात, थांबावं लागेल मोहन पारदीला. मोहन पारदीला माहिती आहे एखादं षटक जर पिक केलं, तिथून जर 15-20 धावा जरी आल्या तरी हे टार्गेट 55-60 पर्यंत जाऊ शकतं. एखादं षटक जरी चांगलं पडलं तरी असेल तरी दबाव न घेता चांगली बॅटिंग करतो. एक नॅचरल क्रिकेट दाखवत असताना मोहन पारदी या सामन्यामध्ये 14 वरती पोहोचलाय. धावफलक 4 चेंडूचा खेळ संपलाय. 10 धावा खर्च केल्यात दर्शन येवलेने.
खोलात टाकलेला बॉल लेट कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाही. हा चांगला चेंडू बघायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ संपला, अजून 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा धाव फलकावरती. एखादा मोठा फटका येईल का? 10ची सरासरी राखण्यामध्ये यश येईल का नेरल नाईट रायडर्स या टीमला? हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. महत्वाची मॅच. इथून जो जिंकेल तो सलग टॉप 10 मध्येच प्रवेश करेल. दर्शन शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधला. इथे मोठा फटका लॉंग ऑनला आणि गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. फलक जाऊन पोहोचलंय ते 20 धावा धाव फलकावरती. 20 धावा धाव फलकावरती. चला टीम मीटिंग नको प्लीज. राजेंद्र भोईर, कारण 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक आहे, त्यामध्ये तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. फिटिंग लगेच आपण लावून घ्या. 10च्या सरासरीने आता 20 धावा, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा आल्या आणि त्यानंतर 16 धावा आल्या या एंडवरून. सो या एंडवरून धावा भरपूर प्रमाणात येताना आजच्या दिवसामध्ये दिसत आहेत. प्रत्येक फलंदाजाचा प्लॅनिंग आहे की जे तमनात विलेजींकडून गोलंदाजी होते तिथूनच धावा बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपण करायचा आणि तेच या मॅचमध्ये देखील बघायला मिळतं. या एंडवरून जे षटक टाकण्यात आलं तिथे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. 2 षटकं संपलीत. नेरल नाईट रायडर्स टीम जाऊन पोचले 20 वरती. 6 षटकांची मॅच. जर असाच संघ धावत राहिला 60 पर्यंत जाऊ शकतो, परंतु मोहन पारदी जोपर्यंत मी म्हणेन क्रीजवरती आहे, मैदानावरती आहे, सहजरित्या 70-75चा आकडा देखील गाठू शकतो हा संघ. 10 वरती खेळतोय मोहन पारदी. 5 चेंडू त्याने फेस केलेत. तिकडे दुसऱ्या बाजूला रोहन पाल खेळतोय 7 वरती. 4 चेंडू त्याने फेस केलेत. पुनश्च आलाय गोलंदाजीसाठी हरेश कराले. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला बघतोय स्वतःच्या खोलात टाकलेला बॉल. टॅपिंग क्रिकेट. कव्हरच्या दिशेने स्वीप. कव्हरला फिल्टर तिथे आहे डीपमध्ये, तोपर्यंत मिळेल या चेंडूवरती धावा 2. या 2 धावा संख्येने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचेल 22 वरती. ही विकेट या मॅचमध्ये फार निर्णायक असेल. ही विकेट घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे हरेशच्या माध्यमातून, तरच तुमचा पुढचा प्रवास सुखकर होऊ शकतो. मोहन पारदी एक मोठं नाव कर्जत टेनिस बॉल क्रिकेटचं. बऱ्याचशा व्यावसायिक टीममध्ये देखील हा खेळाडू खेळत असतो. ओरपिच बॉल. सेन्सिबल क्रिकेट. गरजेला काय पाहिजे? गरजेला सिंगल डबल जरी आल्या तरी चालतील. इथे मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 23 धावा धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना हरेश कराळेचं षटक काढून टाकण्याचा प्रयत्न मला असं वाटतं सुरू आहे, तो मोहन पारदे आणि रोहन पालचा. कारण एक चांगला गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज, कोणत्या क्षणी विकेट घेण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे आहे ते षटक मात्र प्रगतीपथावर असताना. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती. ओरपिच बॉल. इथे भन्नाट वेगाने भरपूर शफल झाले होते फलंदाज, तरी देखील बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाच नाही. तिसरा चेंडू देखील समाप्त होतो या षटकामधला. 23 धावा धावफलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टप्प्यापर्यंत थोडासा आउट स्विंगर बघायला मिळाला हरेश कराळेचा. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्यात आला. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅपमध्ये. तिथे फिल्डर पोहोचेल तोपर्यंत मिळेल या चेंडूवरती फक्त सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचेल 24 धावा धावफलकावरती. 4 चेंडू संपले त्या षटकामध्ये. 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोहन पारदी 13 वरती खेळतोय, त्याला संघाला पुढे घेऊन जावं लागेल. राजेश भोईर आणि त्याच्या विरोधामध्ये मोहन पारदी ही मोठी लढत सुरू आहे. जो जिंकेल तो टॉप 10 मध्ये प्रवेश करेल, जो पराभूत होईल तो घरचा रस्ता पकडेल. ओरपिच बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मोठी विकेट मिळू शकते आणि तिथे मात्र सूरजने हे काय केलंय? फिल्डर त्या ठिकाणी होता, संदीप मला असं वाटतं होता, आणि हे काय केलंय? एक मोठी विकेट मिळाली असती या मॅच मध्ये पुढचा प्रवास सुखकर झाला असता. ते विकेट हरेश करणे ऑलमोस्ट मिळवली होती, परंतु इथे कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कित्येक स्पर्धेमध्ये आपण बघितल्यात. 21 धावा धावफलकावरती 26 चेंडू बाकी आहेत ते 1. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा हा चेंडू शिल्लक असेल. हरेश कराळे आपला अनुभव झोकत असताना या निर्णायक मॅच मध्ये विकेट मिळाली असती,
माहिती आहे राजेश बोईरला कारण पुढचा प्रवास आणखी सुखकर झाला असता आणि हा खेळाडू जर मैदानामध्ये राहिला ना. सेन्सिबल क्रिकेट हेच खरं तर चांगल्या क्रिकेटचं लक्षण आहे. इथे एक सिंगलच मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 27 धावा धावफलकामध्ये. छोटासाच ड्रिंक ब्रेक आपण घेतोय. जाऊया 5 क्रमांकाचे पारितोषिक जे आहेत ते सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांनी दिलेत आणि त्याचबरोबर मनोहर शेठ थोरवे साहेबांनी दिलेत आणि त्यांच्यात जे आपण पारितोषिक बघतोय पहिल्या 5 क्रमांकाचे ते आम्हाला पुरस्कृत केलेत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आणि त्याचबरोबरीने मनोहरदादा थोरवे यांनी. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा उद्घाटनी सोहळा या स्पर्धेचा काल बघितला. ज्या ट्रॉफीज आपण बघतोय 1 ते 5 क्रमांकाच्या त्या आम्हाला पुरस्कृत केल्या नितीनजी बडेकर यांनी आणि अजितजी जाधव यांनी. जे सगळे सन्मान चिन्ह आपण बघतोय ते सन्माननीय हर्षदजी मोरे आणि अनुपजी साबणे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेत. सर्व जे टी शर्ट्स आपण बघतोय सुंदर जर्सीज या स्पर्धेच्या ते आम्हाला प्रसादजी थोरवे आणि संकेतजी बासे यांनी पुरस्कृत केल्यात. जी मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपण बघतोय ती प्रितेश बोबे आणि अंकुश बोबे यांनी आम्हाला पुरस्कृत केले. जे फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी जी सायकल आपण बघतोय स्पोर्ट्स सायकल ती आम्हाला मंगेश शेठ पवाळ यांनी पुरस्कृत केली आहे. लीगसाठी या सगळ्या सामन्यासाठी जे चेंडू आपण बघतोय निवियाचे ते आम्हाला करणजी दस यांनी पुरस्कृत केले. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. जी या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था बिस्लेरी जारची व्यवस्था ज्यांनी केली आहे ते रवींद्रजी भोईर आणि सतीशजी गायकर यांनी केली आहे. त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि हे जे मैदान करण्यात आलं आहे त्यासाठी सगळे रोलर आणि पाण्याची जी व्यवस्था आम्हाला करण्यात आली आहे ते भूषणजी भोईर आणि मिलिंदजी काळे यांनी केले. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. प्रत्येकाची मेहनत प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आणि म्हणूनच की काय 8व्या पर्वामध्ये पदार्पण करणारी यशस्वी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 3 षटकं संपलीत. धावफलक जाऊन पोहोचलोय 27 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी आलाय रुपेश गवळी. मागच्या सामन्यामध्ये काय दर्जेदार गोलंदाजी या गोलंदाजांनी केली त्याच्यावरती पूर्ण विश्वास दाखवलाय. समोर स्ट्रायकर एंडला उभा आहे तो मोहन पारदी. हा चेंडू क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह जमिनीला आग लावणारा हा चौकार. मोहन पारदेजी कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हलूच दिलं नाही. इतकं जबरदस्त टायमिंग जमिनीला गवताला आग लावणारा हा चौकार अलॉंग द कार्पेट त्या जमिनीला देखील गुदगुल्या झाल्या असतील. सुंदर फटका. धावफलक जाऊन पोहोचतं 31 वरती. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय रुपेश गवळीच्या विरोधात मोहन पारदेने. मी सुरुवातीलाच उल्लेख केलाय की हा खेळाडू जोपर्यंत क्रीजवरती आहे मैदानावरती आहे 70-75चा आकडा होऊ शकतो. उर्पिच बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने. तिथे हरेश कराळे धावतोय प्रयत्न करतोय तिथे मात्र स्वीपर कव्हरचा फिल्डर पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 33 वरती. 33 धावा. सेन्सिबल क्रिकेट मेरिटनुसार क्रिकेट कारण चांगल्या चेंडूला सन्मान खराब चेंडूची प्रतीक्षा करून त्यावरती मोठे फटके सगळ्या गोष्टी आपण बघतोय मोहन पारदेच्या बॅटिंगमध्ये. कारण चांगल्या चेंडूला तो गॅपमध्ये टाकतोय सिंगल डबल देखील घेतोय मोठे फटके देखील मारतोय. सगळं काही मी म्हणेन तंत्रशुद्ध फटकेबाजी आज मोहनची आपल्याला बघायला मिळते. 33 धावा. जाऊ नका कोण टॉप 10 मध्ये पोहोचेल ही मॅच तुम्हाला सांगून जाईल. प्रत्येकाचं स्वप्न असतं टॉप 10 मध्ये जाण्याचं. इथे फसवा चेंडू टाकण्यात आला. रुपेश गवळी हुशार आहे. गती त्याने काढून टाकली. इथे फसवा चेंडू टाकण्यात आला त्याच्या माध्यमातून. आणखी एक डॉट बॉल मात्र बघायला मिळते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचले 34 धावा धावफलकावरती.
34 धावा. रोहन पाल, हा वेगवान बॉल लॉंग ऑन ला फिल्डर आहे सूरज कोंडिलकरने घेतली ही झेल आणि फलंदाज रोहन पाल बाद. पाल बाद होतोय आणि आता त्याच्या जागेवरती जातोय. प्रसाद बदे, प्रसाद बदे जातोय बॅटिंग करण्यासाठी. हार्ड हिटर फलंदाज प्रसाद. मोहनला 7 द्यावी लागेल या मॅच मध्ये. धावफलक 34 वरती पोहोचले. 5 चेंडूचा खेळ संपला. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रसाद बदे आणि मोहन पारधी ही जोडी. प्रसाद आपण बघतोय नुकताच दाखल झालाय, परंतु मोहन पारधी 12 चेंडू त्याने फेस केले. 23 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि त्याने प्रोजेक्टेड स्कोर आपण बघतोय 52-55 पर्यंत पोहोचू शकतो याच धावगतीने. परंतु मोहन विचार करत असेल कुठेतरी 65-70चा आकडा जर टच करण्यामध्ये यश आलं या टीमला तर मग मजा येईल आणखी या सामन्यामध्ये. 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मार्गस्थ असताना अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नुकताच दाखल झालाय प्रसाद बदे. कोण जिंकेल हा सामना, हा मोठा प्रश्नचिन्ह उभा आहे. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी दुमदुमून उठले, कारण हे मैदान आणि प्रेक्षक एक अनोखंच नातं आहे. कोणतीही स्पर्धा तुम्ही आयोजित करा, प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला बघायलाच मिळते. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 34 धावा. शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. वे शेप मध्ये लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचतोय, फक्त सिंगलच मिळेल आणि चौथ्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त होतोय. आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलक जाऊन पोहोचलाय ते 35 धावा. धावफलकावरती अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. लगेच लावून घ्या. बॉलिंग साठी आलाय सूरज कालन. सूरज आला या एंडवरून. या गोलंदाजांनी मागच्या मॅच मध्ये काही षटक हाताळलं होतं, तशीच चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. 35 धावा धावफलकावरती. या एंडवरून आज धावा थोड्याशा कमी आल्यात. तमनाथ विलेज कडून भरपूर धावा येताना तुम्ही बघितल्यात, परंतु हा एंड खरं तर सुखकर असेल तो गोलंदाजासाठी. आणि त्याच एंडवरून आता सूरज कालन आलाय. जितक्या धावा कमी देता येईल हा मानस जरूर असेल त्याचा, परंतु विकेट जर घेण्यामध्ये मोहन पारधीचं यश आलं ना तर मॅच मध्ये मी म्हणेन फार वापसी चांगल्या पद्धतीने होऊ शकते. स्वर्गवासी आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स या टीमची. संदीपजी गायकवाड या टीमचे मॅनेजर आहेत. भरपूर सारी प्लॅनिंग त्यांनी केली असेल, कारण भरपूर वर्ष मोहन पारधीच्या समवेत ते आहेत. फार जवळून ते बघतायत त्याला. या सगळ्या गोष्टी प्लॅनिंगमध्ये आल्या असतील, परंतु ती विकेट हरेश करायला जर मिळाली असती, तो झेल जर पकडण्यात आला असता तर कदाचित सुस्थितीमध्ये आणखी असती ही टीम. क्रिकेट हे काही घडू शकतं. चुका तुमच्या ज्या होतात त्या मागे सोडून पुढे चांगला खेळ करणं हेच क्रिकेट आहे. कारण तुम्ही तुमच्या गावामधून पीक झालेला असता, काहीतरी चांगलं काम करावं लागेल. सूरज आलाय गोलंदाजीसाठी. सूरज कालन या गोलंदाजाने देखील प्रभावित केलंय KPL मध्ये. सूरज आलाय. पहिलाच बॉल चेस करण्याचा प्रयत्न. पंचांचा कोणताही इशारा येत नाही. हा डॉट बॉल आहे. पंचांचा निर्णय येतोय. सुरुवात चांगली झाली. सूरजची यंगस्टर आहे कर्जत तालुक्यामधला. सूरज पहिला तर डॉट बॉल आलाय.
हा सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेने, तिथे मात्र फिल्डर पोहोचेल आणि ही काय घडलं, मिसफिल्ड झाली आणि हा आलाय चौकार. आणि धावफलक जाऊन पोचलाय, ते 39 धाबा धावफलकावरती येत आहेत. 39 धाबा. गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं हे देखील क्रिकेट आहे. तुमची बॅटिंग चांगली आहे, तुमची गोलंदाजी चांगली, परंतु तुमची फिल्डिंग चांगलं असणं हा देखील क्रिकेटचा एक भाग आहे. मिसफिल्डचा चौकार आला 39 धाबा धावफलकावरती. इथून 9ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. असाच धावत राहिला 51 पर्यंत पोहोचू शकतो हा संघ. हा चेंडू मिस टायमिंग आहे, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. सूरज पोचेल का की दुसरा क्षेत्ररक्षक पोचेल, परंतु इथे काय घडलंय आणि कॅच कंप्लीट केले हरेश कराळेने आणि फलंदाज बाद. परंतु काय बॅकअप देण्यात आलं तिथे हरेश कराळेचं आणि ते कॅच कंप्लीट झाली. आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. झेल सुटला, मांडीवरती चेंडू आदळला आणि तदनंतर जो उडला तो सरळ हातामध्ये गेला हरेश कराळेचा. सो रिले कॅच म्हणावे लागेल. आणि सेलिब्रेशन बघा हरेशचं, हाच तर खरा अनुभव आहे. या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचे असतात. 39 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय. सूरज काळन काय गोलंदाजी करतोय. जर तो मिसफिल्डचा चौकार आला नसताना तर एकही धाव नव्हती. सुंदर गोलंदाजी करत असताना या यंगस्टरची आज प्रभावित केलंय KPL मध्ये या गोलंदाजाने, सूरजने. भविष्य उज्ज्वल या खेळाडूचं. बॅटिंगसाठी आलाय मुस्तकीम खान. मुस्तकीम खान पहिल्या मॅचचा हिरो. काय बॅटिंग केली होती, त्या 20 धावा. तिथून फाईट झाली. मी सुरुवातीलाच पहिल्या मॅचमध्ये उल्लेख केला 50पेक्षा जास्त धावा जर आल्या तर फाईट होऊ शकते. ती मॅच जिंकली, त्या धावा डिफेंड केल्या मोहन पारदेच्या त्या टीमने. आणि या मॅचमध्ये तोच काहीसा मानस असेल, 50पेक्षा जास्त धावा. खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला स्टिअर केला चेंडूला. सूरज त्या ठिकाणी आहे, एकच धाबेतून मिळेल मुस्तकीमला. या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 40 वरती. 40 धाबा धावफलकावरती. मोहन पारदी अगदी एका हाती किल्ला लढवतोय. 23 वरती खेळतोय. 12 चेंडू त्याने फेस केलेत. एका हाती झुंजला. कॅप्टन इज अ लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं आपण नेहमी म्हणतो ना, तसंच काहीसं चित्र या मैदानावरती होत असताना कॅप्टन एकटाच लढला नाही तर तो भिडलाय या टीम समोर. 40 धाबा. सूरज येथे पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील करण्यात आली परंतु फलंदाज भरपूर सफल झाला होता. स्टंपच्या बरोबर बाहेर बॉल होता आणि त्याचं कारण की काय, तिथे अपील फेटाळण्यात आली. एक धाव मिळते लेग बाईटची. आणि या एका धावसंख्येने 5 चेंडूचा खेळ संपला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 41 धावा धावफलकावरती. 41 धावा धावफलकावरती. सूरज कालन 41 धावा. शेवटचा हा बॉल, कोलात टाकलेला बॉल, मिस टायमिंग आहे पॉईंटच्या दिशेने. हरेश तिथे पोहोचेल का? यस पोहोचतो. एक सिंगल कंप्लीट होती आहे आणि तिथे आता दुसरी धाव मिळणारच नाहीये. परतावा लागेल मुस्तकीम खानला. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय आणि 5 षटकांचा खेळ इथून संपलाय. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावर. अनुराग सोनावणे गेलाय
बॅटिंग करण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅट्समन याच फलंदाजाने काय 2 षटकार ठोकले होते पहिल्या मॅचमध्ये याच टीमच्या अगेन्स्ट. पहिली मॅच ते जिंकले होते. तो आत्मविश्वास घेऊन बॅटिंग करावे लागेल कारण शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत. धावफलक जाऊन पोहोचले 42 धावा धावफलकावरती. अजूनही एकाधिक किल्ला लढवतोय तर मोहन पारदी या टीमचा कॅप्टन. नेरल नाईट रायडर्स आणि स्वर्गवासी RN11 जय बाबा वॉरियर्स हा संघ ॲक्शनमध्ये शेवटच्या मॅचमध्ये. संदेशजी हजारे आणि भरतजी बागीत साहेबांचा हा संघ. दुसऱ्या बाजूला सलमानजी नजे आणि गणेशजी चंचे यांचा हा संघ. दोन्ही टीमने चांगली कामगिरी केली आहे. 40-40 वॉरियर्स टीम मला असं वाटतं आज टॉप 10 मध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. संकेत बासे आणि प्रसादजी थोरवे यांचा हा संघ. 40-40 वॉरियर्स गोलंदाजीसाठी आलाय रुपेश गवळी. कोलात टाकलेला बॉल चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह परंतु आता फिल्डर तिथे आहे. सिंगलच मिळेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि तिथे मात्र फलंदाज अनुराग बाद. स्ट्राईक हवी आहे. मोहन पारदीला रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. विकेट सॅक्रिफाईस करतोय अनुराग सोनवणे. धावफलक 43 वरती पोहोचले. एका चेंडूचा खेळ संपला आणि आता बॅटिंगसाठी गेलाय साहिल. साहिल गेलाय बॅटिंग करण्यासाठी. साहिल गायकवाड. 5 चेंडूचा अजून खेळ शिल्लक. 6 गडी बाद झाले. 43 धावा धावफलकावरती. इथे बाहेरची कडा पॉइंट मध्ये हरेश कराळे ही मिस्टेक करणारच नाहीये कारण त्याच्या गोलंदाजीवरती एक झेल सोडण्यात आली. ती फलंदाज मोहन पारदी बाद. आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतो स्वतःवरती नाराज आहे मोहन पारदेकरन. त्याला माहिती आहे निर्णायक मोमेंटला ही विकेट मिळाली आणि ती विकेट मिळवली आहे रुपेश गवळीने. सुंदर गोलंदाजी आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये केली. रुपेश गवळी असेल, हरेश कराळे असेल, त्यानंतर सूरजने देखील चांगली प्रभावित करणारी गोलंदाजी केली आहे. स्वर्गवासी RN11 जय बाबा वॉरियर्स या टीमसाठी खुश असतील संदेशजी हजारे आणि भरतजी बागीत साहेब. टीम मॅनेजर देखील खुश असतील संदीपजी गायकवाड. चांगला परफॉर्मन्स या टीमचा आज. विक्रांत आलाय. खुला टप्प्याचा बॉल तिथेच राहिला. यष्टिरक्षक पोहोचतोय परंतु मिळेल ही सिंगल देण्यामध्ये कोणतीही दुमत नाही आहे. एकच धाव या चेंडूवरती. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल. 44 धावा धावफलकावरती येत आहेत. 44 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मनापासून आभार व्यक्त करतोय देवा बोईर यांचं की दरवर्षी ते इन्व्हाइट करत असतात KPL मध्ये समालोचन करण्यासाठी. एक घटक बनण्याची संधी मला त्यांनी दिली त्याबद्दल खरोखरच मी ऋणी असेल संपूर्ण पदाधिकारी कमिटीचं KPLच्या. इथे आणखी एक रनआउटची संधी. फलंदाज इथे बाद होतोय विक्रांत. धावफलक पोहोचले 44 या आकड्यावरती. 7 गडी बाद झालेत. रुपेश गवळीने काय दमदार षटक हाताळलंय. 8 गडी बाद झालेत. 45 धावा धावफलकावरती आल्यात. विक्रांत अजूनही क्रीजवरती आहे परंतु 50 पेक्षा कमी धावसंख्येपर्यंत जो रोखण्याचा जो मानस होता राजेश बोईरचा तो या मॅचमध्ये यशस्वी झालाय. कुठेही जाऊ नका, सामन्यामध्ये मजा येईल कारण या धावसंख्येचा ज्यावेळेस पाठलाग सुरू होईल ना
त्यावेळेस नेरळ नाईट रायडर्सच्या टीमकडे गोलंदाजा भेदक अटॅक आहे. मजा येईल त्या सामन्यामध्ये. हा चेंडू लटकट केला तिथे मात्र कॅच ड्रॉप आणि इथे आलाय नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल 49 धावा धावफलकावरती. त्या सामन्याच्या कारण ज्यावेळेस सेकंड इनिंगला सुरुवात होईल ना त्यावेळेस या 4 धावा कुठेतरी मी म्हणेन एक मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट करू शकतो. 49 धावा. मोमेंटम शिफ्ट होईल का या चौकाराने? एखादा मोठा फटका 50 पेक्षा जास्त धावा मजा येईल या सामन्यामध्ये. तो फटका येईल का? खोलात टाकलेला बॉल रुपेशचा. एकच धावेतून कंप्लीट होईल आणि दुसरीचा प्रयत्न सुरू आहे परंतु दुसरी मिळणारच नाहीये. एकच धावेतून मिळेल. एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल ते 50 या आकड्यावरती आणि टार्गेट सेट केलं विजयासाठी 36 चेंडू आणि 51 धावसंख्येचं. इथे फेकला जाईल त्याच्यामुळे 8:30 वाजता ज्या टीम उद्याच्या लॉट्स मध्ये खेळणार आहेत त्यांनी इथे ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नेरळ नाईट रायडर टीमने धावा बनवल्यात. पन्नास धावा बनवल्यात आणि आता 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. ते स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स या टीमच्या अगेन्स्ट. चला लगेच बॅट्समन पाठवा. अगदी डुआड आहे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. इथून जिंकलात तर चला बॅट्समन पाठवा. राजेश भोईर आपले फलंदाज पाठवा लगेच. इथून जिंकलात तर टॉप 10 आणि पराभूत झाला तर तब्बल 1 वर्ष इथून तुम्हाला वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. अगदी 9व्या पर्वाची तुम्हाला वाट पाहावी लागेल. अगदी पाहायला गेल्यानंतर 7 यशस्वी पर्व आणि त्यानंतरचं हे 8वं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. कर्जत प्रीमियर लीग 2025 पर्व 8वं.
अगदी पाहताय या स्पर्धेसाठी अफाट मेहनत घेण्यात आली आहे. ती कर्जत क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अगदी अध्यक्ष अभिषेकजी गायकर आणि त्यानंतर उपाध्यक्ष अभि देवगरे, राजेशजी मोडक, दशरथजी देशमुख. चला बॅट्समन पाठवा. हॅलो. आणि हॅलो. आणि आजच्या दिवस आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, खालापूर तालुक्यातील एक गोड आवाज. आणि आपण पाहताना या कर्जत तालुक्यामधील प्रत्येक नामांकित स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकतो ते मयूरजी कांबळे यांचा सन्मान आपण कर्जत प्रीमियर लीग 2025 8व्या पर्वामध्ये या ठिकाणी करतोय. मी सन्माननीय अजय जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मयूर कांबळे यांचा सन्मान करतोय. मी मयूर कांबळे यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. अजयजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज ऐकला, गोड आवाज, अगदी मराठी भाषेची अचूक मांडणी ज्यांच्या माध्यमातून केली जाते आहे ते मयूर कांबळे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. अंपायर सिग्नल इथून मॅच ऑन. टार्गेट 51 धावसंख्येचा इथून पाठलाग करायचा आहे. ते स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स टीमला. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेंद्र भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय सूरज कोंडिलकर. हे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 51 धाबा इथून बनवायच्या आहेत. अगदी बनवला तर तुमचा प्रवास या स्पर्धेमध्ये सुरू राहील, अन्यथा तब्बल 1 वर्ष तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. एक चांगली स्पर्धा आहे, एक चांगला प्लॅटफॉर्म आपण पाहताय कर्जत असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उभारण्यात आलं. गेले 7 वर्ष आपण पाहताय आणि 8व्या पर्वामध्ये पदार्पण. अगदी गलीमधून बॉलला काढल्या. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय. स्टॉप झालाय चेंडू. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 2 धाबा अगदी सहजरित्या इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धाबा आल्यात. पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहतो हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला होता राजेंद्र भोईर यांचा, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं, कारण की आउटफील्ड या मैदानाची अगदी फास्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये अगदी वेगानं धावले, शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि 2 धाबा इथून वाचवल्या. हलक्या हातानं पुनश्च स्केअर करायचा प्रयत्न. हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफमध्ये नाही आहे. अगदी सेफ लँडिंग झाली. तोपर्यंत 1 धाब इथून कंप्लीट होती. या धावफलकावरती आपण पाहू शकता इथून आपल्याला पाहायला मिळतात 51चा पाठलाग करत असताना स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स टीम आत्तापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 3 वरती. अनुराग पहिलं षटक घेऊन आलाय. फार चांगली गोलंदाजी आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला अनुरागची पाहायला मिळते आहे. चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहे, परंतु कामगिरी फार चांगली आहे अनुरागची. चला जाऊया मॅचच्या दिशेने. ऑन स्ट्राईक आपण पाहता आता सूरज आपल्याला पाहायला मिळतील. थांबवलोय स्वतःला, कदाचित इथून आता निर्णय चुकीचा ठरवून जमणार नाही आहे, कारण की मॅच दोन्ही टीमसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. आजच्या या दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच आपण इथून पाहताय. पुनश्च एकदा अगदी आपण पाहतोय रनअप मध्ये थोडासा व्यत्यय येतोय आणि गोलंदाज मात्र स्वतःला थांबवतोय. डेड बॉल असेल हा. इथून 3 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाठलाग करते 51 या धावसंख्येचा स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स. इथे लोअर फुलटॉस हलक्या हातानं अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल बॉल सीमा रेषेच्या पलीकडे.
इथे सूरजच्या बाट मधून आलाय हा चौकार. हो, चौकार आला. चौकारानं धावा धावफलकावरती आपण 7 पाहताय. अगदी सेन्सिबल क्रिकेट, मेरिटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या मेरिटनुसार अगदी संयम ठेवत इथून मात्र क्रिकेट खेळला जातोय. ऑन साईडला ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर, मनगटातली ताकद झोकत असताना हा नजाकत भरा पेशकश मैदानाच्या बाहेर पाठवल्या बॉलला. सिक्सर. अगोदरच्या बॉलला अगदी स्क्वेअर कटचा फटका आणि त्यानंतर अगदी दुसऱ्याच बॉलवरती अनुरागच्या विरोधामध्ये हा मिड विकेटला आलेला अगदी षटकार आपण पाहताय. 13 धावा धावफलकावरती ही मॅच अगदी लवकर फिनिश करण्याचा मानस इथून मात्र या दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळते. 32 बॉल आणि 38चं आता लक्ष आहे. कमी गतीनं टाकला होता, ड्राईव्ह केलाय, कव्हरमधनं बॉलला काढलाय, डीपमध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. देत आहे. अगदी आपण पाहतोय राजेंद्र भोईर यांनी सुरुवात केली आणि नंतर ती सुरुवात कायम ठेवत असताना एक चांगला स्टार्ट आपल्या टीमला देत असताना आपल्याला सूरज पाहायला मिळत आहेत. अगदी 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळते. 31 बॉल आणि आता अगदी 34 या धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 17 धावा या धावफलकावरती आहेत. इथे टॉप एज हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग, एलिव्हेशन नव्हतं, झेल कॅरी झाला आणि पहिला इथून मात्र पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय सूरज. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती. शेवटच्या बॉलवरती विकेट आली. सूरज इथून बाद झाला. अगदी आपण जी महत्त्वाचे विकेट होते, ज्यानं आक्रमण केलं होतं, ज्यानं चांगला स्टार्ट दिला होता, त्याला अगदी शेवटच्या बॉलवरती अनुरागनं बाद केला. प्रत्युत्तर त्यानं अगदी विकेट घेऊनच दिला. अगदी शेवटच्या बॉलवरती एक महत्त्वपूर्ण विकेट आली. संघाची धावसंख्या 17. एक बाद इथून आपल्याला पाहायला मिळते. विक्रांत आलाय सेकंड ओव्हरमध्ये. आपण पाहत आहे पहिल्या मॅचमध्ये, याच्या अगोदरच्या मॅचमध्ये थोडीशी महागडी कामगिरी विक्रांतकडनं झाली आहे, परंतु या मॅचमध्ये, या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये आता टीमला कमबॅक हवा आहे. कर्णधाराने पुनश्च एकदा विक्रांतकडे गेलेत आणि आता इथून कमबॅकसाठी विक्रांतला जावं लागेल. विकेट तर आली आहे ज्या फलंदाजानं आक्रमण केलं. लोअर फुल टॉस मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांच्या हातामध्ये हा बॉल. इथून मात्र धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिला बॉल इथून निर्धाव आलाय. इक्वेशन आता इथून पुनश्च बदललं जाईल. एकोणतीस बॉल 34. इथे अगदी मनगटातली ताकद झोकत असताना बॉलला पाठवलंय. ओव्हर द बॉलर हेड राजेंद्र भोईरच्या बॅटमधून आलाय षटकार. खऱ्या अर्थानं निर्धाव खेळून काढला होता. गोलंदाजाला खऱ्या अर्थाने चेक केलं गेलं, त्याची व्हेरिएशन पाहितली गेली आणि त्यानंतर त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलं. पुनश्च एकदा ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी इथून आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक लगेच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विक्रांतचा देखील एक षटकार आल्यानंतर अगदी थोडासा पुढे ठेवला बॉल आणि तिथून मात्र बॉलला स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळाला.
अगदी बॉल स्विंग होताना पाहायला मिळाला, आतमध्ये येताना पाहायला मिळाला आणि ऑन साईडला जो फटका खेळायचा होता तिथे मात्र निर्धाव चेंडू आला. यावेळी इथे अगदी पाहतोय डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, एस्टांवरती चेंडू आदळलाय, तोपर्यंत एक सिंगल डावीतून कंप्लीट होताना पाहायला मिळते. थोडीशी समजदारी देखील दाखवली जाते कॅप्टनच्या माध्यमातून. धावा फलकापती 24, येणारे बॉल आता इथून शिल्लक आहेत 26, धावा बनवायचे 27. अगदी लो स्कोरिंग मॅच जर पाहायला गेलं तर हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला नक्कीच इथून पाहायला मिळतो. परंतु या 26 बॉलमध्ये या 27 धावसंख्येचा बचाव कशा प्रकारे केला जाईल. अगदी टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये एका एंडने आपली विकेट टिकवून खऱ्या अर्थानं उभा आहे आणि त्याच्या साथीनं आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय प्रकाश पारधी, समोर त्याच्यानं ड्राईव्ह केलाय. अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पुनश्च एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे आता येणारे 25 बॉल आणि आता 26 धावसंख्येची गरज आहे. 25 धावा या धावफलकावरती आहेत. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग, चेंडू हवाई सफर, मिड विकेटला आलाय. राजेंद्र भोईर ब्रँडेड षटकार. इथून या षटकारानं धावा आपण पाहता जाऊन पोहोचले ते 31. 2 षटकांचा खेळ समाप्त. आता 24 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे बॉल आता इथून शिल्लक आहेत ते 24 आणि 20 धावसंख्येची गरज आहे. मार्च अगदी खुली केली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये. अगदी आपण पाहतो ना राजेंद्र भोई टीमचे कॅप्टन, आपल्याला अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बाहुबलीची ताकद मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये बाहुबली या नावानं ओळख आहे राजेंद्र भोईर यांची. आणि आता दोघे सख्खे बंधू एकमेकाच्या सामने. पहिला बॉल अगदी कटरचा वापर करत असताना मोहन पारधी खऱ्या अर्थानं तिसऱ्या षटकामध्ये आले टीमचे कॅप्टन. आणि प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन देखील अगदी आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. अगदी कॅप्टन वर्सेस कॅप्टन जे बॅटल आहे ना ते पाहण्याला मजा येईल. आणखीन एक चांगला बॉल, अगदी आपण पाहतोय पिचिंग जर पाहायला गेलं ना तर आउट साईड ऑफ स्टंप होत आहे, परंतु तिथून बॉल आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. मोहन पारधीकडे दोन्ही कट आहेत. अगदी ऑफ ब्रेक देखील आहे, लेग ब्रेक देखील आहे, फुलर लेनचे बॉल देखील टाकू शकतो, अगदी बाउन्सर देखील टाकू शकतो. प्रत्येक चेंडू टाकण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. अगदी परिपक्वन असा हा गोलंदाज आहे. इथे मिस टायमिंग हवेमध्ये क्षेत्ररक्षकाला मोठा चेस आहे. पाठीमागे इथे झेल कंप्लीट झालाय. वाडा झेल पाठीमागे जात असताना नागेश यांनी काय झेल कंप्लीट केलाय आणि इथून प्रकाश पारधीला मात्र परतावा लागेल. भावानं इथे भावाला बाद केलाय. पाहायला गेलं ना तर अगदी आपण पाहत आहे जी काय आपली यारी दोस्ती भावकी ती फक्त घरी, आणि क्रिकेटमध्ये इथे मात्र प्रतिस्पर्धी एकमेकाच्या अगदी आपल्याला पाहायला मिळाला. प्रकाश पारधीला इथून परतावा लागतंय. असं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती संदीप मार्के आपल्याला पाहायला मिळेल. मार्केवाडी टीमचा एक विस्फोटक फलंदाज. पहिला लोवर फुलटॉस ऑन साईडला टायमिंग साधता आलं नाही. स्वतः गोलंदाज मोहन पारधी पोहोचलाय चेंडू पर्यंत. बॅक टू बॅक विकेट मोहन पारधीनं इथं कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. आली विकेट.
इथे बॅक टू बॅक विकेट आली आहे. संदीप मार्के देखील परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. फसवा चेंडू टाकला होता, थोडीशी गती कमी केली होती. बॅक ऑफ द हँड हा स्लोअर बॉल आपल्याला इथून पाहायला मिळाला. त्याच्यावरती मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, टायमिंगच साधता आलं नाहीये. अगदी हवेमध्ये गेला, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अगदी कॉटन बोल्ड करत असताना इथून मोहन पारधी आपल्याला पाहायला मिळाला. मोहन पारधी एक नामवंत खेळाडू आहे. सातत्यानं या खेळाडूची चर्चा अगदी आपण पाहतोय प्रत्येक तालुक्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी सेकंड मॅचमध्ये तो उपस्थित नव्हता, परंतु तिसऱ्या मॅचमध्ये पुनश्च एकदा उपस्थित झाला. आपल्या संघाच्या जोडीनं इथे रेडी झाला या मॅचला खेळण्यासाठी. आणि या चेंडूवरती एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती आपण पाहू शकता 32 धाव फलकावरती आहेत. म्हणजे येणारे आता बॉल इथून शिल्लक असतील ते 19 आणि धावा बनवायचे आहेत 19. बॉल टू रन इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र भोईर टीमचे कॅप्टन अगदी आपण पाहताय एका एंडने मैदानामध्ये उभे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कॅप्टन इनिंग आतापर्यंत साकारली गेली आहे त्यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये अगदी नेरळ नाईट रायडर टीमच्या विपक्षामध्ये खेळत असताना थोडीशी बॅटिंग लाईनअपमध्ये चुकी झाली होती, परंतु ती आता सुधार त्यांचे लगेच पाहायला मिळाला. आणि या मॅचमध्ये अगदी स्वतःकडे जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना राजेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतः कॅप्टन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीपूर्वक खेळ करतोय. आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल इथून पाहायला मजा येईल. मोहन पारधीच्या विपक्षामध्ये राजेंद्र भोईर हलक्या हातानं सॉफ्ट हातानं अगदी हा फटका खेळून काढलाय. सिंगल दाबेतून कंप्लीट झाली. दुसऱ्या दाबेसाठी नकार दिलाय. एकच दाबेतून पुरेशी आहे, कारण की अगदी दुसऱ्याच षटकामध्ये राजेश भोईर यांना स्ट्राईक हवी आहे. आणि ज्या यांना धावा येतात ना त्या यांना आता बॅटिंग करताना आपल्याला राजेश भोईर पाहायला मिळतील. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 18 आणि धावा बनवायचे त्या 18. या धावसंख्येचा पाठलाग 18 चेंडूंमध्ये कशा प्रकारे केला जाईल हे ऐकण्यापूर्वी आपण जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे. अठरा बॉलमध्ये 18 धावा इथून बनवायच्या आहेत. ते बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय आर्यन जय बाबा वॉरियर्स टीमला 18 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आहे. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज प्रसाद बदे. प्रसाद बदे आलेत गोलंदाजीसाठी चौथ्या षटकामध्ये. इथून 18 बॉलमध्ये 18 धावा बचाव करायचा आहे. आता मात्र इथून कमबॅक हवा आहे टीमला. नेरळ नाईट रायडर टीम इथून या धावसंख्येचा बचाव करेल का हे सर्व काही प्रश्न आता इथे मात्र अगदी सर्वांनाच पडलेत. 18 बॉलमध्ये 18 धावसंख्या. इथे अगदी फुलटॉस बॉल ऑन साईडला फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. लॉंगॉनमध्ये वाडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत एकच जाबेतून कंप्लीट होताना पाहायला मिळते. राजेंद्र भोईर खऱ्या अर्थानं एक कॅप्टन इनिंग मैदानाच्या आतमध्ये स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतात. एक जबाबदारीपूर्वक खऱ्या अर्थानं खेळ त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथून जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला विकेट हवी आहे. जी साधीजारी खऱ्या अर्थानं होतीये मैदानाच्या आतमध्ये तिला आता ब्रेक लावणं फार गरजेचं आहे. इथून डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील, विकेट तुम्हाला मिळवाव्या लागतील या धावांचा बचाव करायचा असेल. इथे मात्र अगदी आपण पाहताय लिडिंग एज पाठीमागे बॉल चालला होता. फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथून देखील कंप्लीट झाले. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये आणि तिथून जर पाहायला गेलं तर एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं डॉट बॉल आता इथून येणं फार गरजेचं राहील. जे अगदी
रन टू बॉल इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल. बॉल इथून तुम्हाला डॉट फेकावेच लागतील, विकेट तुम्हाला मिळवावेच लागेल. फुलटॉस बॉल होता, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता आणि इथे मात्र फलंदाज बाद झालाय. राजेंद्र भोईर चुकी करताना पाहायला मिळत आहेत. नाराज आहे स्वतःवरती. कॅप्टन हॅज टू द डिपार्ट. अगदी जर पाहायला गेलं ना तर फुलटॉस बॉल होता. हलक्या हातानं फक्त कट करायचे होते. त्यांना माहिती आहे वेकेंड एरिया फाईन लेगला अगदी शॉर्ट फाईन लेगच्या बाजूनं जर चेंडू काढला तर सरळ इथे 4 धावा मिळतील. त्या प्रयत्नामध्ये अगदी हलक्या हातानं बाट फिरवली होती, परंतु अगदी चेंडू यष्टांवरती आदळला आणि तिथून मात्र एक मोठी विकेट टीमचा कॅप्टन इथून मात्र परतताना पाहायला मिळतोय. आता येणारे 15 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला राजू. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6व्या क्रमांकावरती राजू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता कॅप्टन इथून बाद झाला. मॅच वरती पकड इथून निर्माण करेल का नेरळ नाईट रायडर टीम हे देखील पाहिलं जाईल. हलक्या हातानं सॉफ्टनं ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगानं आलेत. तोपर्यंत इथे मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा निश्चितच होताना पाहायला मिळेल. 2 धावा इथून कंप्लीट होतात. जिथे सिंगल धाव होती तिथे 2 धावा. तुमच्याकडे आधीच धावा बचावण्यासाठी फार कमी आहेत. तुम्ही फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अशा चुका करूच शकत नाही आहे. इथून तुम्हाला चांगलं काम करायचं आहे. जिथे सिंगल आहे ती देखील तुम्हाला बचाव करायचा आहे, परंतु अशा चुका जर तुम्ही कराल तर अगदी इथून तुम्हाला पराजयाला देखील सामोरं जावं लागेल. फटका चांगला आहे, जागा बनवली, त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. रन जो षटकाराने जो दबाव झाला होता तो रिलीज झालाय. धावा धावफलकापती 43. येणारे बॉल आता इथून शिल्लक आहे 13 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 8. 13 बॉल आणि आता 8 धावा इथून बनवायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स टीमला दबाव बनला होता.
टीमचा कॅप्टन तिथून बाद झाला होता. त्यानंतर अगदी तो दबाव इथून कमी करत असताना, तो दबाव अगदी रिलीज करत असताना आज षटकार आलाय राजूच्या बॅटमधून. 13 बॉल 8 धावा. येणारे बॉल आता इथून शिल्लक असेल 13. धावा बनवायच्या त्या 8. धाव फलकापती धावा 43 आणि फलंदाज बाद झाले 4. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. सॉफ्टांना हा देखील फटका खेळून काढलाय. सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव वेगानं इथे मात्र कंप्लीट करत असताना काय रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. चित्याच्या चपलाईने इथून धाबा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. धाबांसाठी धाबा. धाव मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल आता इथून शिल्लक असेल ते 12. म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धाबा बनवायचे त्या 6. 12 बॉल आणि 6 धाबा. अगदी मॅच थोडीशी खुली झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. सोपी झाली आहे इथून मॅच. येणारे बॉल आता इथून शिल्लक आहेत ते 12 आणि धाबा बनवायचे 6. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपण पाहता टीमचे कॅप्टन आलेत मोहन पारदी गोलंदाजीसाठी. ऑन स्ट्राईक आपण पाहताय फलंदाज गणेश पाटील. पहिला स्विच हिट केलाय. पाठवलाय बॉलला. कॅप्टन वरती आक्रमण. बॉल झालाय सीमा पार फरार. इथे आलाय चौका. दोन धावसंख्येची गरज आहे. गणेश पाटील याच्या बॅटमधून आज चौकार आला या मॅचची पूर्णपणे. आणि ते फलंदाज बाद. LBW अगदी एस्टनच्या समोर सापडलेत. सन्माननीय अजितजी जाधव साहेबांना मी विनंती करेन की आपले ऑफिशियल जे साबण साहेब आहेत त्यांचा इकडे या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करायचा आहे. अजयजी जाधव साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सावंत सरांचा या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे. येणारे आता बॉल इथून शिल्लक असतील अगदी आपण पाहताय ते 10. धावा बनवायच्या त्या 2. इथे मात्र महत्त्वपूर्ण विकेट आले. ज्यांनी मोहन पारदीच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं चौकार लगावला होता त्याची विकेट इथं मिळवली. परंतु मैदानाच्या आतमध्ये हरेश कराले भरपूर सारा अनुभव क्रिकेटचा. आउटसाइड दी लेग स्टंप. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव. मोहन पारदी इथून करतोय का. धाबा बचाव करायचा आहे आणि इथून जर पाहायला गेलं तरी कव्वांतरची धाव आली. अगदी 1 धावसंख्येची गरज. चांगला फटका समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला चाललाय बॉल. तोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली. मॅच जिंकली स्वर्गीय आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. टॉप 10 मध्ये आजच्या दिवसामध्ये जाणारी सेकंड टीम आपल्याला पाहायला मिळते. हार्ड लक टीम नेरळ नाईट रायडर